मुख्य मागणं जी आहे आमच्या निवेदनामध्ये की दलित वस्तीला पहिला फंड दिलेला आहे, अजून त्याला किती देणं आवश्यक आहे, तोच फंड त्या गावाला मिळाला पाहिजे. गाव कोणत्याही राजकीय पक्षाचा असो, पण पहिल्या गावाचा सगळा कोटा पूर्ण करून पुन्हा त्याला जर तुम्ही 30 लाख रुपये देणार असेल तर त्याला आमचा म्हणजे पण निधी देताना राजकीय तंत्राचा वापर करून दबाव तंत्र वापर. आमदारांच्या याद्या ग्राह्य धरले जातात आणि असं काय आहे काय? हो का, आपण आमदारांची यादी ग्राह्य धरू नये त्या मताचा मी नाही, परंतु आमदारांची यादी ग्राह्यच नाही. कुठल्याही कामाची मंजुरी देताना निधी देण्याचं ज्यांच्या हातात आहे त्यांना काम सुचवायचं त्याच्या हातात आहे. आपल्या सभागृहामध्ये तुम्ही असताना जिल्हा परिषद सदस्य मोठा का आमदार मोठा चर्चा आपली झालेली आहे. त्यांनी पैसे द्यायचे, स्थान निश्चिती करायची जिल्हा परिषद. आमदार काय स्थान निश्चिती करायला येत नाही. जिल्हा परिषद सदस्य आता नाहीत असतील, जरी असले तर ते अलिखित नियमित झाले की सदस्यांची शिफारस घ्या. तुमचा असा आरोप आहे की शेतकरी कामगार पक्षाची ग्रामपंचायत आहे तिथं मुद्दामून निधी दिला जात नाही, असा आमचा आरोपच आहे. आणि मी आता जे निघताना सांगितलं की जर असं घडलं तर शेका पक्षाला या जिल्हा परिषदेच्या सभागृहाने चांगलं बघितलेलं आहे. त्यांनी जर तसं करायचं ठरवलं तर त्याला आम्ही कमी नाही सांगू. दलित वस्तीच्या निधीबाबत काय मागणी केली? दलित वस्तीचा निधी नियमाप्रमाणे वंचित गावांना पहिल्यांदा मिळाला पाहिजे आणि 1 ते 76 गावं पूर्ण झाल्यानंतर पुन्हा 1 नंबरपासून सुरुवात झाली पाहिजे. मध्ये आधी निधी ज्यादा दिला तर ते आम्ही सहन करणार नाही. डॉक्टर, आता आपली काय भूमिका असणार आहे? परिस्थितीत ॲडिशनल सीओ साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही सीओ साहेबांसोबत बोलतो आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बोलतो आणि ज्यावेळेस फायनल यादी तयार होईल त्याच्या अगोदर आमचं शिष्टमंडळ येऊन सीओ साहेबांशी भेटेल आणि त्यानंतर निश्चित होईल. जर पारदर्शक कारभार कायद्यानुसार नाही झाला तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलनाची तयारी केलेली आहे. ओके.